बॅनर वगैरे आम्ही फाडणारे लोक नाही तर बॅनर फाडून काय मतदान भेटत नसतं. बॅनर फाडल्याने काही होत नसतं. माझी वृत्ती ते बॅनर फाडण्याची अशा भावनाने पोराला काही बोललो मी बॅनर फाडा किंवा काही फाडा आणि त्यांनी काही सपोज दाखवा काय कुणी बॅनर फाडले तर कुणी काय केलं तर बॅनर फाडलेत का नाही फाडले कुणी फाडलेत हे कल्पनाच नाही. आज त्याचा विकासच झालेला नाही. आज त्याच्या पाठीशी जनता नाहीये. आज ते जनता नसल्यामुळं त्याची कल्पना पायाखाली त्याची हळूच सरकलेली आहे. आणि आज काही थोडेसे आपले आरोप घेऊन काहीतरी लोकांच्या काहीतरी मनकल्पना काहीतरी भावना बदलाव अशा पद्धतीमध्ये काहीतरी आरोप करायला लागला. या निवडणुकीमध्ये आपण आपल्या मुलाला म्हणजे विपुल गायकवाड उभा केला आहे. नेमके कोणते मुद्दे आहेत जे विकासाचे काम करायचे राहिले? विकासाचे काम म्हणजे इकडे विकासच झालेला नाही. एक 4-2 रोड झाले म्हणजे काही नाही. 4-2 नाले झाले म्हणजे 4-2 एरियामध्ये पाणी पोहोचलं म्हणजे त्याचा विकास नसतो. अनेक काही समस्या विकासाच्या अनेक काही मूलभूत सुविधा येतात. आज हे आपण जे खंडेश्वरी पासून आपण रोड पाहतो तो तेलगाव नाक्यापासून रोड आहे. त्या रोडला एक खांब्याला लाईट नाही, एक टूक नाही. अनेक गल्लीमध्ये जिकडे तिकडे लाईटीची सुविधा नाही. आज इतके कॉलेज आहेत ते 10-15 कॉलेज आहेत आपल्या इकडे एरियामध्ये. भारतातून आपल्या इकडे लोक शिकायला येतात. ज्या एरियामध्ये असे जे कॉलेज असतात तर ते कॉलेज कसे असतात ते त्या एरिया कसा असतो त्याच्या सुविधा कशा असतात आज तुम्ही पाहता तुमच्या नजरेने पाहतात. तर हे समोरचा जे एरिया भयानक म्हणल्यानंतर आतला एरिया काय असतो समजा आतला भाग. विरोधकांकडून असाही आरोप केला जातो की आपण आपल्या वतीने मतदारांना धमकवले जात आहे. आता मतदार धमक्याने मतदान येतं का? धमकून हे मतदान केलं असतं तर कुणी बी केलं असतं. ते धमकून तर उलट मतदान लांब जातं. 4 लोकांना सांगतं हे धमक्यांची पद्धत आमच्यात नाहीये. आज समोरचे जे उमेदवार आहेत ते एकाच घरामध्ये 2 व्यक्ती आहेत. 2 व्यक्ती आता ते शिव उमेदवार म्हणजे पहिला जो नंबर होता तो बाळासाहेब गुंजा तो आपला तो कधी वार्डामध्ये भेटला नाही. कधी कोणाच्या काही गरजा येतात ते त्यांनी कधी लक्षात घेतल्या नाही. तो फक्त आपला ते पेण्याचा नाद आहे त्याला. ते उठणार तो 12-1-2 वाजता आंघोळ बिंघोळ करणार की सर आपल्या गाडीच्या काचाला हे करून आपला गावात जाणार. 4-2 लोक आपण संगतीला घेणार जाणार काही मटण वगैरे घेणार एखाद्या धाब्यावर जाऊन बघतात की 12-1 वाजता आपण घरी करणार. म्हणजे त्याची अशी वृत्ती आहे त्याची. आज त्याच्या संग लोक राहिले नाही तर आज त्याच्या संग कोणत्या विकासाचा त्या मुद्दे त्यांनी लक्षात घेतले नाही. तर तुम्हाला कुठल्या समस्या सोडवायच्या? आता मला समाज सोडायच्या म्हणजे जी समस्या एक समस्या असते वार्डामध्ये अनेक समस्या अनेक दुःख असतात वार्डामध्ये. त्या अनेक समस्या वार्डात मी 25-30 वर्षापासून मी माझी आईला उभी केल्यापासून तेव्हापासून मी हितचिंतक लोकांच्या जनसेवा कशी करावं काय कशी करावं हे आमच्या एक वार्डात नाही पहिले 4 वार्डामध्ये माझ्या निवडून आली. नंतर हे वार्ड नंतर झालेला येऊ म्हणजे मला काम करण्याची सवय मला लोकांच्या पुढे काही आरक्षण असताना मी ते पहिल्यापासून दूर करीत आलेलो आहे. त्याच्यामुळे आज लोकांनी मला विचारतात लोकांनी माझ्या मुलाला हे 8 पगड समाज आमचा 8 समाज पगड म्हणजे अनेक छोटे मुले समाज आहेत. तेच लोकांनी एकूण भावना व्यक्त करून पुढे सुविधा वार्डामध्ये आपल्याला नगरसेवक आज चांगला भेटला नाही. त्या दिवशी माझ्या मुलाला ते मी काम करत होतो. माझा मुलगा माझ्या पाठीशी काम करतो. लोकांनी ठरवून माझ्या मुलाला आवडी केली. शिंदे सर विजन आता विजन इथं जर विचार जर केला तर मूलभूत सुविधा काहीही पूर्ण नाही. जनतेला काय लागतं? मूलभूत सुविधा लागतात. बाकी काही लागत नाही हो समाजाला. फक्त मूलभूत सुविधा पुरवा आणि ते पुरवण्यासाठी पर्यायच नव्हता म्हणून ज्ञानेश्वर याला आम्ही उभा केलेला आहे. कारण पर्यायच नाही. नाल्या तुंबलेल्या येतात, रोड अर्धवट झालेले येतं, स्वच्छता नाही. म्हणजे पूर्ण जर विचार जर केला तर कसल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. म्हणून हा पर्याय म्हणून आम्ही विकासाचा पर्याय म्हणून ज्ञानेश्वर याला आम्ही उभा केलेला आहे. आणि ज्ञानेश्वर खरोखर जर विचार जर केला विपुल ज्ञानेश्वर उर्फ विपुल आसाराम गायकवाड याला उभा करत नव्हते भाऊ. परंतु आम्ही जी ज्येष्ठ नागरिक आहेत 30-40 जण मिळून तिथं गेलो आणि भाऊ त्याला उभा केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. त्याशिवाय विकास होणार नाही. आणि विकासासाठी केवळ आणि केवळ विकासासाठी उभा केलेला मेंबर आहे आणि विकासच करणार हे लक्षात ठेवा. आणि मी मूळ शब्द देतो की आम्ही विकासच करणार.
मूलभूत सुविधा सगळ्या सोडणार. अहो विजेचा तर इतका प्रश्न इथं, आता जर गजानन नगर मध्ये गेला तर लाईट बंद असते, कायम लाईट बंद असते, कायम बायांची ओरड असते. पाण्याचा तोच प्रश्न आहे, नाल्याचा तोच प्रश्न आहे, रोडचा तोच प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांचं आव्हान वाटत नाही तुम्हाला? हा, सध्या विस्थापित प्रस्थापित आहेत त्यांचं आव्हान वाटतंय? काहीच आव्हान नाही, खरंच आव्हान नाही. त्यातली त्यात यांनी काय केलं, पप्पू कागदे साहेबांनी तुतारीला पाठिंबा दिला, त्यामुळं तर फारच बळ आमचं वाढलो. बळ तर होतच होतं, कारण आम्हाला का प्रस्थापितचा हे नाहीये. ही जी उभा केलेला आहे ज्ञानेश्वर आसाराम गायकवाड, तो उभा केलेला आहे. आम्ही सर्व जाती धर्मातले जेवढे सेवानिवृत्त लोक आहेत, जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत, आम्ही ज्येष्ठ नागरिकांना विचार करूनच उभा केलेला मेंबर आहे. त्यांनी दाखवा ज्येष्ठ नागरिक आहेत का त्यांच्याकडे, कोणीही नाही. विपुल भाई, आज आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, काय सांगाल? मला एवढंच सांगणं आहे की आमच्या वार्डामध्ये कधी रस्ते नाहीत, कुठंच रस्ते केलेले नाहीत. आमच्या इथं नाल्या कधी साफ करायला लोक येत नाहीत. आमच्या इकडे कोणत्याच आम्हाला सुविधा उपलब्ध होत नाहीत. आम्हाला उन्हाळ्यामध्ये इकडे टँकर सुविधा नाहीत, आमच्या घराघरी पाईपलाईन नाहीत, कोणाच्या इथं म्हणजे असं काहीच आम्हाला सुविधा भेटत नाहीत. यापुढील आपण मतदारांना काय आवाहन कराल? मतदाराला एवढंच माझं आव्हान आहे की मतदारांनी बघितलेलं आहे, मी स्वतःहून काम करतो, पुढे होऊन रस्त्यावर उतरून काम करतो, माझ्यामध्ये धमक आहे काम करण्याची, हे लोकांना माहित आहे. त्यामुळे मला सगळ्या जनतेमधून मला उभा करण्यात आलेला आहे आणि सर्व जनता माझ्या पाठीशी आहे. आपल्या विरोधकांनी त्या दिवशी 2 दिवसापूर्वी जी सभा झाली, त्या दिवशी भाषण करताना असं म्हटलं की विरोधकांकडून मला संपवल्याचा कट आखला जातोय. आता संपवण्याचं कट काय, त्यांनी मला धन लुटलं का मी त्याचं धन लुटलंय. आता काहीतरी अफवा घ्यायच्या, काहीतरी आपलं कारण दाखायचे, काहीतरी आपला चिठ्ठीसा करायची, लोकांची बंद करतो हे व्हावं. लोकांची सहानुभूती पाहिजे त्याला, लोकांच्या सहानुभूतीसाठी तो करायला लागलाय. बॅनर फाडले, कुठं काय केलं, फक्त लोकांच्या सहानुभूतीच नाही, त्याला लोकांनी त्याला असं वाटतंय की लोकांनी सहानुभूती द्यावं, त्या सहानुभूतीने तो निवडून यावा. त्या सहानुभूतीसाठी तो काही पण आमचा अन्याय करायला लागलाय, आरोप करायला लागलाय. आता आज हे इलेक्शन आता लागलं या महिन्यापासून, त्याच्या अगोदर तो माझ्यापाशी उठत होता, असा बसत होता, खाणंपिणं करीत होता माझ्या संग. तू तेच ना, जेवण उठणं बसणं ते. जनतेला काय आव्हान असेल? काय तुम्हाला काय सांगायचंय बोला. मला हे म्हणायचं, विकास म्हणजे काय, कशाला म्हणत विकास म्हणजे? बाळासाहेब मंदिराला मला हे म्हणायचे, 15 वर्षापासून तुम्ही काय विकास केला हे मला दाखवून द्या. गल्लीतले रस्ते वळे हे जे तुम्ही 2-4 विकास म्हणता, विकास असा विकास कुठला दिलाय हे तर जनतेला कळायला पाहिजे ना. वाडा म्हणल्या, आता तुम्ही म्हणताय छोटे छोटे रस्ते केले, रस्ते तरी कुठे केले? आपापल्या ठिकाणी जिथं आपण राहतो तिथं हे करतो ते रस्त्यामध्ये. मला एक म्हणायचं आहे, आसाराम भाऊच्या माध्यमातून आज इथं 2 कॉलेज आहेत मोठे, त्या माध्यमातून समजा कॉलेजच्या लोकांना ह्यांना विचारायचं, इथं आतापर्यंत अनेक जागेवर छेडछाडी होती, फक्त आसाराम भाऊचं इथं सिम्बॉल आहे ह्या भागात, त्याच्यामुळे छेडछाडी कधी होत नाही. तुमच्या माध्यमातून तुम्हाला बी चांगलं माहिती. मला विकास हे म्हणायचं, त्याला विकास करता येतं का हे अगोदर विचारा त्याला त्याच्या भाषेत. भाऊ, जनतेला काय आव्हान कराल? जनतेला आव्हान म्हणजे जनतेला कुठे काही त्रास होत असेल, कुठं काही अडचणी असताना, अनेक काही प्रश्न असतील जनतेचे, ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न पहिल्यापासूनच करत आहोत आम्ही, आणि इथून पुढे तेच करीत राहणार आहेत आम्ही.